हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. ऋषिकेशः. ऋषिक म्हणजे इंद्रिय. इंद्रिये ज्याच्या आज्ञेने वागतात, इंद्रिये ज्याच्या स्वाधीन असतात, हा एक अर्थ. आणि ज्याच्या किरणामुळे, ज्ञानामुळे सर्व जग हर्षित होते, प्रसन्न होते, हा दुसरा अर्थ. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये अशा एकूण 10 इंद्रियांचा आपण विचार करणे जरूर आहे. सकृत दर्शनी प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे की आमची इंद्रिये आमच्या ताब्यात आहेत. पण थोडा खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला नक्की जाणवेल की वस्तुस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. इंटरनेट या महाजालामुळे, मोबाईलमुळे सरासरी प्रत्येकाचे किमान 2 तास तरी वाया जातात असा निष्कर्ष आहे. टी व्हीवर क्रिकेटची मॅच बघण्यात, एका पाठोपाठ एक सिरियल बघण्यात किती वेळ वाया जातो ज्याचा त्याने विचार करावा. आमटी, भात, भाजी, भाकरी जाऊन पिझ्झा, मॅगी, बर्गर, बिर्याणी हे खाद्यपदार्थ आले, त्याने कुणाला आरोग्य, समाधान प्राप्त झाले हे आपण तपासून पाहूया. भौतिक सुखसाधनांची रेलचेल झाली, कष्टदायक कामे कमी झाली, हे ठीकच झाले. पण म्हणून शरीराला व्यायामाची, कष्टाची सवयच राहिली नाही आणि BP, डायबिटीसचा त्रास नसलेला माणूस शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हणले आहे की एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. भौतिक आकर्षणे इतकी वाढली आहेत की पुण्या मुंबईसारख्या शहरात चित्त एकाग्र होणे कठीण झाले आहे. वाहनांच्या लाऊडस्पीकरच्या आवाजाने एकांत मिळणेही कठीण झाले आहे. असे जर आहे तर या स्वस्थ चित्त कसे होणार आणि भगवंताची मूर्ती आपणासमोर कशी प्रकट होणार. ऋषिकेशः या नामाच्या निमित्ताने आपण थोडे अंतर्मुख होऊन विचार करूया. इंद्रियांना ताब्यात ठेवायचे की इंद्रियांच्या ताब्यात जायचे. आपल्या हिताची गोष्ट कोणती आहे हे जाणून घेऊया. प्रसन्नतेची प्रभा सदोती झळको वदनावरी हे अपेक्षित असेल तर इंद्रिये आपल्या स्वाधीन असणे ही अगदी प्राथमिक गरज आहे. हरिओम.